आज घरी होतो तर चला म्हटलं काही कुचिंदंदे पण करून घेऊ. मग काय धसलो ना घरावर डायरेक्ट. आता तुम्ही म्हणसान घरावर काय चढला, अरे बा ते खालचं घर बंद होतं तर मग घरावर चढला लागला आपल्याला. वर चढल्यानंतर निंबाच्या झाडाजवळ आलो. इथचे काही पिवळे पिवळे निंब तोडून घेतले. त्याच्यानंतर सरळ घरी चालला आलो. घरी आल्यानंतर आईने जायाने गुढीपाडवा असता आरती घेऊन जायाने देवीजवळ. आईने आरती काढून दिली तर हे त्याच्यात हे दोघं पण आणत जात, आम्ही पण येतो ना त्यासोबत. मग या दोघांना घेऊन निघालो मंदिराजवळ जायला. मंदिर तर लय दूर होतं पण चला गोष्टी करत करत आम्ही आलो मंदिराजवळ. आती आल्यानंतर पहिलं झाडू घेतला, त्याच्यानंतर सर्व पहिलं झाडून काढलं. झाडणं झाल्यानंतर मस्त इथं पूजा करून घेतली, नारळ वगैरे फोडलं. त्याच्यानंतर दर्शन घेऊन घरी जायला निघालो. थोड्याच वेळानं घरी पोहोचलो. घरी पोहोचल्यानंतर हातपाय वगैरे धुवून आईनं रोडगे केले होते ते जेवण केलं आणि झोपून राहिलो. झोपेलच होतो तर तेजसचा फोन आला, चल आणि आज गुढीपाडवा आहे तर शेगावले जाऊ. आणि शेगावचं नाव काढलं आणि आपण नाही म्हणू असं होऊच शकत नाही. मग काय 120च्या स्पीडनं मस्त तयारी केली. त्याच्यानंतर कपडे चेंज केले. तयारी झाल्यानंतर बाहेर आलो तर तेजस गाडी घेऊन तयारच होता. मग काय गाडीवर बसून आलो डायरेक्ट पेट्रोल पंपावर. इथं येऊन 100चं पेट्रोल टाकून घेतलं. मग गडी म्हणे एवढ्या याच्यात येणं जाणं करीन का गाडी. मारलं तू टेन्शन नको, एवढ्या याच्यात तर चंद्रावून येणं जाणं करते. मग काय गोष्टी करत करत पोहोचलो आम्ही शेगावात. आता शेगावात पोहोचल्यानंतर काय काय झालं आणि काय काय घडलं ते तर तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये सांगतो. त्याच्यासाठी तुमच्या भावाला फॉलो करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करून घ्या.